गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल 4 पर्यंत आलो होतो. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 67 मध्ये आपण एक्झाम्पल 5 पासून स्टार्ट करणार आहे. काय आहे एक्झाम्पल 5 ऑन पेज नंबर 857. फाइंड द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ f of x which is equal to 1 minus x square if mod x is less than equal to 1. f of x is equal to 0 if mod x is greater than 1. आपल्याला काय काढायचं आहे? फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ दिलेल्या फंक्शन f of x चं सोल्युशन. गिवन दॅट काय दिलेलं आहे? f of x is equal to 1 minus x square if mod x is less than equal to 1. f of x is equal to 0 if mod x is greater than 1. To find the Fourier transform of f of x, आणि मित्र हो, Fourier transform of f of x चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. Hence the Fourier transform of a function f of x is given by f of s which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity f of x into e to the power I s x into dx. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. Substituting the value of f of x in equation 1, we get 1 मध्ये जी व्हॅल्यू म्हणजे f of x ची जी व्हॅल्यू दिलेली आहे आणि mod x is less than equal to 1 म्हणजे x is equal to 1 when mod x is equal to x when x is greater than 1 आणि mod x is equal to minus x when x is less than 1. त्यामुळे f of s which is equal to 1 upon under root 2 pi integral minus 1 to 1 in bracket 1 minus x square into e to the power I s x dx. इंटिग्रेटिंग बाय पार्टचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितच आहे, मग तो इथे वापरायचा. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 पाय इन ब्रॅकेट फर्स्ट फंक्शन 1 मायनस एक्स स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर I s x with respect to x is e to the power I s x upon I s minus integral differential derivative of 1 minus x square is minus 2x. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर I x is e to the power I s x upon I s into dx. लिमिट्स फ्रॉम -1 to 1. काय आहे इंटिग्रेटिंग बाय पार्टचा फॉर्म्युला? इंटेग्रल u into v dx which is equal to u integral v dx minus integral d upon dx of u into integral v dx dx. लिमिट्स लिहिलेला आहे आपण -1 to 1. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस x चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट e टू द पॉवर I s x अपॉन I s. हा मायनस आणि हा मायनस प्लस, हा 2 बाहेर घेतला, हा I s बाहेर घेतला आणि पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स इथे केलं. फर्स्ट फंक्शन x इंटिग्रेशन ऑफ सेकंड e टू द पॉवर I s x अपॉन I s minus integral derivative of x is 1 into e to the power I s x upon I s into dx. Limits from -1 to 1 आहेत. So which is equal to 1 upon under root 2 pi in bracket 1 minus x चा वर्ग into e to the power I s x upon I s plus पुन्हा हा जो I s आहे त्याला बाहेर घ्या आणि 2 upon I चा वर्ग s चा वर्ग होऊन जाईल. ब्रॅकेट मध्ये x e टू द पॉवर I s x मायनस याचं पुन्हा इंटिग्रेशन होईल e टू द पॉवर I s x अपॉन I s. ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट. लिमिट्स फ्रॉम -1 to 1. आता आपण लिमिट ठेवू. अप्पर लिमिट जर 1 ठेवली सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 पाय इन ब्रॅकेट. अप्पर लिमिट जर 1 ठेवली तर 1 चा वर्ग 1 येते, 1 मायनस 1 0 होते, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 होते. त्याच्यामुळे अप्पर लिमिट साठी ही पहिली टर्म 0 झाली. हा जो I चा वर्ग आहे त्याला -1 जर आपण घेतलं
चा वर्ग इज इक्वल टू -1, तर -2/s² ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट 1 जर ठेवली तर e⁻is मायनस e⁻is/is हे झालं अप्पर लिमिट इथपर्यंत कंप्लीट. आता लोअर लिमिट ठेवू -1. -1 चा वर्ग सुद्धा 1च येते. 1 - 1 0 होते. 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 होते. म्हणजे लोअर लिमिट साठी सुद्धा ही पहिली टर्म काय झाली, 0 झाली. त्याच्यानंतर लोअर लिमिट, आता लोअर लिमिटचा मायनस आणि हा आय चा वर्ग त्याचा मायनस म्हणजे प्लस 2/s चा वर्ग. लोअर लिमिटचा -1 x च्या जागी ठेवलं तर -e⁻−is आणि मायनस e⁻−is/is ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट. ओके, बरोबर जर तुम्ही अप्पर लिमिट ॲज वेल ॲज लोअर लिमिट ठेवलं तुम्हाला या व्हॅल्यू मिळून जाते. सो विच इज इक्वल टू 1/√2π -2/s चा वर्ग या पहिल्या टर्म मधून आणि तिसऱ्या टर्म मधून जर कॉमन काढलं तर आपल्याजवळ शिल्लक राहते e⁻is आणि हा प्लस e⁻−is. आता प्लस कशामुळे, हा मायनस मायनस प्लस, हा 2/is आणि हा s चा क्यूब म्हणजे is चा क्यूब जर कॉमन काढलं दुसऱ्या आणि चौथ्या टर्म मधून तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते e⁻is आणि हा -e⁻−is. मित्र हो, आता याला जर फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिल्या टर्मला 2 न मल्टिप्लाय करा, 2 न डिवाइड करा, म्हणजे इथं एक फॉर्म्युला तयार होतो कशाचा, cos s चा. आणि इथे पुन्हा 2 न मल्टिप्लाय करा आणि 2 न डिवाइड करा आणि हा i 2i म्हणून डिनॉमिनेटरला इथं लिहा. इथं तयार होतो फॉर्म्युला sin s चा. ठीक आहे, ओके. f of s which is equal to 1/√2π in bracket -4/s² in bracket e⁻is plus e⁻−is upon 2 plus 4/s चा क्यूब in bracket e⁻is minus e⁻−is divided by 2i. So which is equal to 1/√2π 4/s³ जर कॉमन काढलं तर हा पूर्ण निघेल आणि इथं काय होईल, हा फॉर्म्युला कशाचा आहे, sin s चा, जो की आपण इथे लिहिलेला आहे. हा फॉर्म्युला मायनस राहील शिल्लक आणि इथे मात्र डिनॉमिनेटरला s² होतं म्हणून s न मल्टिप्लाय केलं, s न डिवाइड केलं, डिवाइडचा s बाहेर आला आणि मल्टिप्लायचा s इथं राहिला -s. आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे, cos s चा. आणि अशा तऱ्हेने f of s is equal to 1/√2π into 4/s चा क्यूब in bracket sin s minus s cos s. Next example 6 on page number 858. Find the Fourier sine and cosine transform of f of x which is equal to e⁻−ax. Solution: given that f of x is equal to e⁻−ax, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. To find the Fourier sine and cosine transform of f of x which is equal to e⁻−ax. Hence, the Fourier sine transform of a function f of x is given by f of s which is equal to √2/π integral 0 to infinity f of x into sin sx ds. Fourier sine transform चा फॉर्म्युला. f of x ची किंमत e⁻−as आणि म्हणून which is equal to √2/π integral 0 to infinity e⁻−ax into sin sx ds. मित्रहो, याच्यानंतर याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, इंटेग्रल e⁻−ax into sin bx dx which is equal to e⁻−ax upon a चा वर्ग plus b चा वर्ग in bracket -a sin bx minus b cos bx. आपल्या जवळ a च्या ठिकाणी
मायनस एच्या ठिकाणी मायनस ए आहे, म्हणजे जिथं ए आहे तिथं ए आहे, फक्त मायनस आहे. आणि बीच्या ठिकाणी आपल्याजवळ यस आहे, त्यामुळे विच इज इक्वल टू √2 अपॉन पाय इन ब्रॅकेट ई टू द पॉवर मायनस ए एक्स अपॉन एचा वर्ग प्लस एसचा वर्ग. कारण की बीचा वर्ग म्हणजे आपल्याजवळ यस आहे, म्हणून एसचा वर्ग ब्रॅकेट मध्ये मायनस ए साइन एस एक्स मायनस एस कॉस एस एक्स. ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट. लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. अप्पर लिमिट जर इन्फिनिटी ठेवली आता तर काय होईल? ई टू द पॉवर मायनस इन्फिनिटी 1 अपॉन ई टू द पॉवर इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. लोअर लिमिट जर ठेवली तर काय होईल? लोअर लिमिट जर ठेवली तर ई टू द पॉवर 0 1 येऊन जाईल आणि 1 लोअर लिमिटचा मायनस आणि 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन 0 इज 0 कॉस 0 इज 1 म्हणून मायनस एस फक्त शिल्लक राहील आणि आपल्याला मिळेल √2 अपॉन पाय इन ब्रॅकेट हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल इंटू एस अपॉन एचा वर्ग प्लस एसचा वर्ग. हे झालं फोरियर साइन ट्रान्सफॉर्म. असंच आपल्याला फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म काढायचा आहे. नाउ द फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म इज एफ ऑफ एस विच इज इक्वल टू √2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस एस एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत आपल्याला दिलेली आहे ई टू द पॉवर मायनस ए एक्स. सो विच इज इक्वल टू √2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस ए एक्स इंटू कॉस एस एक्स डी एक्स. याच्यावर फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. सो विच इज इक्वल टू √2 अपॉन पाय इन ब्रॅकेट ई टू द पॉवर मायनस ए एस अपॉन एचा वर्ग प्लस एसचा वर्ग. ब्रॅकेट मध्ये मायनस ए साइनच्या जागी कॉस एस एक्स आणि इथं प्लस एस कॉसच्या जागी साइन एस एक्स. लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. Because integral e to the power minus ax cos bx dx which is equal to e to the power minus ax upon a चा वर्ग प्लस s चा वर्ग ब्रॅकेट मध्ये मायनस a cos bx प्लस b sin bx या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ती टर्म मिळवली. आता अप्पर लिमिट इन्फिनिटी ठेवू, लोअर लिमिट 0 ठेवल्यानंतर f ऑफ s which is equal to √2 upon pi in bracket 0 minus ऑफ मायनस ए अपॉन ए चा वर्ग प्लस एस चा वर्ग विच इज इक्वल टू √2 अपॉन पाय इंटू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बिकॉज मायनस मायनस प्लस. नेक्स्ट एग्जांपल 7 ऑन पेज नंबर 859. फाइंड फोरियर साइन ट्रांसफॉर्म ऑफ 1 अपॉन एक्स. सॉल्यूशन गिवन दैट f of x is equal to 1 upon x. To find Fourier sine transform of f of x which is equal to 1 upon x. Hence, the Fourier sine transform of f of x is given by f of s which is equal to f plus suffix s of f of x म्हणजेच 1 upon x which is equal to √2 upon pi integral 0 to infinity f of x म्हणजेच 1 upon x into sin s x dx. Putting s x which is equal to theta so that s dx is equal to d theta dx is equal to d theta by s. आणि म्हणून f of s which is equal to f plus suffix s of 1 upon x which is equal to √2 upon pi integral 0 to infinity sin theta sx म्हणजे theta sin theta आणि x ची किंमत थीटा अपॉन एस इंटू डी थीटा अपॉन एस. आणि लिमिट का नाही बदललं? कारण वेन एक्स इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू 0, वेन एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी थीटा इज ऑल्सो इन्फिनिटी. त्यामुळे लिमिट तीच राहील. आता एस कटले आणि विच इज इक्वल टू √2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन थीटा अपॉन थीटा डी थीटा. परंतु मित्र हो, तुम्हाला माहित आहे 0 टू इन्फिनिटी साइन थीटा अपॉन थीटा इंटू डी थीटा विच इज इक्वल टू पाय बाय 2. आणि म्हणून
विच इज इक्वल टू √2/π इंटू π/2. या 2/π ला या π/2 ला √π/2 इंटू √π/2 लिहू शकतो आणि त्याला मग याच्यासोबत कॅन्सल करून आपल्याजवळ काय शिल्लक राहते तर √π/2. मित्र हो, आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे.